आय थिंक आता आवाज क्लिअर असायला पाहिजे. ऑल गुड. ओके, थँक्यू. ओके, सो पहिल्यापासून स्टार्ट करूया आपण. सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन आपण चॅप्टर रिवाइज करतोय. सो सिंपल बघा, सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन हे चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, किंवा रिप्रोडक्शनचे जे दोन्ही चॅप्टर्स आहेत ते आपल्याला बोर्ड्सच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत आणि नीटच्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे. So pre-fertilization events means the events which occurs before the fertilization. फर्टिलायझेशनच्या अगोदर काय इव्हेंट्स होतात ते आपण डिस्कस करणार आहोत. सो बेसिक जर तुम्ही पहिला पॉइंट बघितला तर सेव्हरल हॉर्मोनल्स अँड स्ट्रक्चरल चेंजेस रिझल्ट इन दी डेव्हलपमेंट ऑफ फ्लावर्स. ओके, सो फ्लावर्स ज्यावेळेस डेव्हलप होत असतं त्यावेळेस खूप जास्त प्रमाणामध्ये हॉर्मोनल अँड स्ट्रक्चरल चेंज होतात. सो बेसिकली इन इन्फ्लोरोसन्स, ओके, सो इन्फ्लोरोसन्स आपण अरेंजमेंट ऑफ द फ्लावर्स क्लास 11 मध्ये आपण बघितलं होतं. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये रेसिमोज, सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरोसन्स. So the inflorescence bears the floral buds or the flower buds and then the flowers are developed. So त्याच्यावरती काय होतात, फ्लावर्स जे आहेत ते डेव्हलप. So flowers are the reproductive parts of the plant. आता बेसिकली फ्लावर्स किंवा आपण जे रिप्रोडक्शन बघतो फ्लावर्स मध्ये ते बेसिकली द फ्लावरिंग प्लांट्स आर कम्स अंडर द डिव्हिजन अँजिओस्पर्मी. ओके, कशाचे अंडर येतात, डिव्हिजन अँजिओस्पर्मी. Okay. So now in the flowers, the androecium, that is a male reproductive part, and gynoecium, female reproductive parts are developed. Okay. So हे दोन जे important parts आहेत, the formation of androecium and gynoecium, which are developed in the flower. So androecium जे आहे, which is called as female reproductive part, sorry, gynoecium is called as a female reproductive parts, whereas androecium is called as a male reproductive part. ओके, सो द इंडिव्हिज्युअल मेंबर, इथे अजून सिम्प्लिफाय असंही आपण करू शकतो, द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोशियम इज कॉल्ड ॲज स्टेमेन. ओके, काय म्हणतो आपण, स्टेम. अँड द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम, ओके, इज कॉल्ड ॲज पिस्टिल, किंवा आपण कार्पेल पण म्हणतो. काय म्हणतो या, कार्पेल. सो पिस्टिल किंवा कार्पेल. सो बऱ्याच वेळा पिस्टिल वर्ड यूज केला जातो, बऱ्याच वेळा कार्पेल हाही वर्ड यूज केला जातो. सो जर तुम्ही आता इथे बघितलं तर सिम्पली स्ट्रक्चर जर आपण पाहिलं फ्लावर्सचं, तो काय काय आहे फ्लावर्स मध्ये. तो आता हे जे अँथर आणि फिलामेंट आहेत, दीज आर द पार्ट ऑफ सेमेन. whereas stigma, style and ovary, stigma, style and ovary, these are the part of carpel. ओके, हे कशाचे पार्ट्स आहेत, कार्पेलचे पार्ट्स आहेत, बरोबर. नाव द सेपेल्स. ओके, सेपेल्सलाच आपण basically group of sepals are called as calyx, whereas group of petals is called as corolla. ओके, याचेही फंक्शन्स मी तुम्हाला सांगेल की कॅलेक्स आणि कोरोलाचे काय फंक्शन्स आहेत. ओके, सो बेसिकली कॅलेक्सचं एक सिम्पलचं फंक्शन लक्षात ठेवायचं. कॅलेक्स जे आहेत ते ग्रीन कलरचे असतात. ओके, सो फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतात. ओके, वन फंक्शन फक्त सांगेल, फोटोसिंथेसिस मध्ये मदत करतात. आणि दुसरं जे आहे ते प्रोटेक्शनचं काम करतात. प्रोटेक्शन काय प्रोटेक्शन करतात ते, तर बेसिकली ते प्रोटेक्ट द फ्लोरल बर्ड्स. सो ज्यावेळेस बर्ड मध्ये असतं, फ्लावर बर्डच्या फॉर्म मध्ये असतं, त्यावेळेस त्याला प्रोटेक्ट करायचं काम कुणाचं आहे, तर या कॅलेक्सचं आहे. कोरोला जे असतात ते ब्राईटली कलर्ड असतात. कसे असतात, ब्राईटली कलर्ड. अँड ड्यू टू द ब्राईटली कलर्ड दे कॅन अट्रॅक्ट पॉलिनेटर्स. सो त्यांचं काम काय आहे, सिम्पलचं काय लक्षात ठेवायचं, दे अट्रॅक्ट द पॉलिनेटर्स. सो पॉलिनेटर्सला अट्रॅक्ट करण्याचं काम. ओके, चलो. सो हे 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट इथे लक्षात ठेवायच्यात आपल्याला. नाव अँड्रोशियम बद्दल थोडंसं डिस्कस करूया, कारण की तुम्हाला अँथरचं स्ट्रक्चर जे आहे याच्यावरती कंप्लीट 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन बनवू शकतो. सो द अँड्रोशियम कन्सिस्ट of whorls of stamen. The stamen consists of filament, which is a long and cylinder stalk.
and the anther. So anther कसा असतो बघा, bilobe structures having the two lobes. The filament is attached to the thalamus or the petals. So बऱ्याच वेळा जे filament असतं that is attached to the thalamus, or sometimes in some flowers the filament can attach to the petals also. Okay, बऱ्याच वेळा petals बरोबर पण attach असतं, but normally it is attached to the thalamus. Anther. A typical anther is bilobe and each lobe is dithecous. Okay, dithecous means consists of two thecae. Okay, thecae means sac-like structure. Thecae means what? Sac-like structure. तो बघा, दोन लोब्स आहेत. ओके, दोन लोब्स आहेत आणि ह्या दोन लोब्स मध्ये काय आहेत? इच लोब्स कन्सिस्ट टू थिका. सो टोटल किती थिका झाले? 4. ओके, सो बेसिकली इथे जे आहे, ओके, याला स्पोरेंजिया म्हटलं जातं. स्पोरेंजिया. ठीक आहे. सो हे किती स्पोरेंजिया आहेत? 4. सो म्हणून बेसिकली याला टेट्रास्पोरेंजिएट असंही म्हटलं जातं. काय म्हणतो आपण? टेट्रास्पोरेंजिएट. सो थिका आर सेपरेटेड बाय द लॉन्जिट्युडनल ग्रूव्ह रनिंग the lengthwise. So yeah. So the microsporangias are located at the corners, 2 in each theca. So they further develop to form the pollen sac and which contains the pollen grains. So हे जे थिका आहेत ह्या पुढे जाऊन पोलेन ग्रेन्स मध्ये डेव्हलप होतात किंवा त्याच्यामध्ये पोलेन सॅक्स मध्ये डेव्हलप होतात आणि त्याच्यामध्ये मग पोलेन ग्रेन्स जे आहेत ते डेव्हलप होतात. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता. Now these are the pollen sacs and inside the pollen sacs these are the pollen grains. Okay, so the pollen grains are, now this is the filament and this is the anther. Now the structure of microsporangium, जे मी टेट्रास्पोरेंजिएट म्हणलं होतं, तर ते एक जर आपण बघितलं नॉर्मली सी this one, this one, this one and these are the 4. So hence it is called as a tetrasporangiate. आता ह्या एका मायक्रोस्पोरेंजियमचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं तर द मायक्रोस्पोरेंजिया इज सराउंडेड बाय द 4 वॉल्स. ओके, किती वॉल्स असतात याच्यामध्ये? 4 वॉल्स. ओके, हॅव्हिंग दी 4 वॉल्स. Okay, now outermost is epidermis. It is a single layer, epidermis. Then endothecium, middle layers and the tapetum. So the most important thing is tapetum because tapetum asks for 1 mark. एका मार्क्ससाठी tapetum बद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा 1 लाइन आन्सर साठी पण फंक्शन ऑफ tapetum विचारलं जाऊ शकतं. एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. बोर्ड साठीही सांगतोय तुम्हाला मी. ओके, सो टॅपेटम जे आहे, सो बेसिकली इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. ओके, न्यूट्रिटिव्ह टिश्यू. टॅपेटमचं काम असतं प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू डेव्हलपिंग पोलेन. ओके, डेव्हलपिंग पोलेन ग्रेन्स. सो पोलेन ग्रेन्स जे डेव्हलप होत असतात त्यांना नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कुणाचं आहे? टॅपेटमचं आहे. Tapetum is the nearest to the pollen grains. Okay? So sporangious tissues असतात आणि त्या sporangious tissues पासूनच काय होतं? pollen grains जे आहेत ते develop. So the outer 3 layers are protective and help in the dehiscence of the anther to release the pollen grains, and the tapetum provides the nourishment to the developing pollen grains. In the young anthers, the sporogenous tissue forms the center of each microsporangium. प्रत्येक मायक्रोस्पोरेंजियमच्या सेंटरला आपल्याला स्पोरोजिनियस टिश्यूज बघायला भेटतात. आता ह्या स्पोरोजिनियस टिश्यूज मधल्या काही टिश्यूज ज्या आहेत दे आर डेव्हलप इनटू पीएमसी. कशामध्ये डेव्हलप होतील? पीएमसी. Now, what is PMC? Now, PMC is pollen mother cells. What we can say? Pollen mother cells. This PMC is also called as MMC. Okay, that is microspore mother cell. याला मायक्रोस्पोर मदर सेल पण म्हटलं जातं. ओके, सो आपण रेग्युलर लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पीएमसी. ओके, जसं की पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हटलं होतं की पोलन मदर सेल. ओके, याच्यापेक्षा
मोठी म्युनिसिपल कॉर्पोरेशन जर आपण बघितलं तर एमएमसी आपण म्हटलं होतं. जसं आपण म्हणूया मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ठीक आहे. सो एमएमसी, इथे एमएमसीचा मीनिंग आपल्याला थोडासा वेगळा घ्यायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज अ मेगा स्पोर मदर सेल. काय? मेगा स्पोर. सो ज्याच्यापासून मेगा स्पोर तयार होणार आहे. एक तयार होणार आहे. ओके. सो तेही मी पुढे तुम्हाला सांगेल. सो पीएमसी लक्षात राहील. पोलेन मदर सेल्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज एमएमसी, बट एमएमसी स्टँड्स फॉर मायक्रोस्पोर मदर सेल्स. ओके. मायक्रोस्पोर मदर सेल्स. तो मायक्रोस्पोरोजेनेसिस सिंपल सा है. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम पीएमसी. पीएमसी इज पोलेन मदर सेल. पोलेन मदर सेल्स पासून काय तयार होणं? मायक्रोस्पोर तयार होणं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके. मायक्रोस्पोर जे असतात दे आर हॅप्लॉइड इन कंडिशन्स, whereas पीएमसी इज डिप्लॉइड. याला जर तुम्हाला अजून इलॅबोरेट करायचं असेल तर तुम्ही हे दोन वर्ड्स ऍड करू शकता. इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर फ्रॉम डिप्लॉइड पोलन मदर सेल. ओके. जर डेफिनेशन फक्त 1 मार्काला विचारली गेली तर. So as a development occurs in the anther, the sporogenous tissues undergo meiosis to form the microspore tetrad. So स्पोरोजिनियस टिश्यूज म्हणजेच तुमचं पीएमसी पोलन मदर सेल्स मध्ये काय होईल? मिओसिस. आता आपल्याला माहित आहे की मिओसिस जी आहे ती रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे. चलो थोडासा कन्सेप्ट 11 चा पण आपण. ओके. रिडक्शनल सेल डिव्हिजन आहे. मिओसिस 2 वेळा होईल, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. So if this is your PMC 2N कंडिशन, 2 सेल बनतील. नाव N N आणि पुन्हा नंतर N N N N. हॅप्लॉइड 4. ओके. सो हे जे आहेत ते कसे बनतील? टेट्राड. मग यांच्यामध्ये राउंडिंग होईल, राउंडिंग ऑफ, आणि मग सेपरेट असे पोलेन ग्रेन्स बनतील. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये थोडीशी डेव्हलपमेंट होईल, तेही आपण बघणार आहोत. Each cells of sporogenous tissues has capacity to give rise to tetrad. Hence, each cell is a potential pollen or PMC. As the anther matures, the microspore get detached from each other and develop into the pollen grains. मायक्रोस्पोर जे आहेत ते काय होत आहेत? डिटॅच होत आहेत. ओके. सेपरेट होत आहेत आणि त्याच्यापासून काय बनतील? एक इंडिव्हिज्युअल पोलन ग्रेन्स तयार होतात. आता टिपिकल पोलन ग्रेन्स मध्ये जर आपण बघायचं झालं तर पोलन ग्रेन रिप्रेझेंट द मेल गॅमेट अँड आर स्पेरिकल हॅव्हिंग 2 लेयर्स. ओके. किती लेयर्स असतात? 2 लेयर्स. ओके. अतिशय इम्पॉर्टंट आहे ज्या गोष्टी सांगतोय इथे त्या लक्षात ठेवायच्यात. एक्झाईन. आउटर लेयर काय आहे? एक्झाईन. इनर लेयर काय आहे? इंटाईन. तो जो बाहेरचा लेयर आहे तो असणार आहे एक्झाईन. याची एक खासियत आहे. हा जो एक्झाईन लेयर आहे विच इज व्हेरी हार्ड अँड मेड अप ऑफ अ स्पेशलाइज्ड प्रोटीन विच इज कॉल्ड ॲज पोरोपॉलिनिन. कुठला प्रोटीन आहे? पोरोपॉलिनिन. हा प्रोटीन जो आहे विच इज एक्स्ट्रीमली रेजिस्टंट अँड कॅन विथस्टँड in a high temperature, acidic and alkaline conditions, and even it cannot be degraded by any enzymes. ओके. कुठल्याही एन्झाइम्सनी तो डिग्रेड होत नाही. सो टफेस्ट लेयर आहे स्पोरोपॉलिनिन. इज द टफेस्ट. म्हणून एक्झाईन जे आहे ते काय असतं? टफ स्ट्रक्चर असतं. ओके. सो म्हणून पोलेन ग्रेन्स जे आहे ते बऱ्याच दिवसापर्यंत वर्ष आपण काय करू शकतो? त्याला प्रिझर्व करू शकतो. ते ऍज इट इज राहतात. प्लस दुसरं एक सिम्पली सांगायचं झालं तर हे जे एक्झाईन असतं हे कंटिन्युअस नसतं. ह्या एक्झाईनच्या इथे असे काही काही ठिकाणी आपल्याला थोडेसे असे पोर्स बघायला भेटतात. ओके. ज्याला आपण जम्प पोर्स म्हणतो. तो जम्प पोर्स. इनर लेयर जो आहे विच इज ही अँड कंटिन्युअस लेयर मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. तो सिम्पली तो कशाने बनलेला आहे? सेल्युलोज अँड पेक्टिन. स्पोरोपॉलिनिन नीट साठी इम्पॉर्टंटली लक्षात ठेवायचं आहे की कोणतं प्रोटीन असतं याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. तो याचाच अर्थ सीईटी लाही क्वेश्चन बनवू शकतो. नाउ द मॅच्युअर पोलन ग्रेन्स कंटेन्स द 2 सेल्स. आता बेसिकली काय होतं की हे तुमचं पोलन ग्रेन्स आहे ज्याच्यामध्ये एक नॉर्मल, ओके, नॉर्मल एक हे आहे. ओके. हॅप्लॉइड सेल आहे. आता
याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे. सो इथे काय होतं की इथे मायटोसिस होतं. बट मायटोसिस जे होतं ते इथे फक्त कार्योकायनेसिस होतं. कार्योकायनेसिस म्हणजे काय, फक्त न्यूक्लियसचे डिव्हिजन. तर त्याच्यामुळे काय होतं की एक लार्ज सेल तयार होते आणि त्याच्यामध्येच एक छोटीशी पण सेल तयार होते. एक लार्ज सेल तयार होते, एक मोठी. आता ही जी लार्ज सेल असते दॅट इज व्हेजिटेटिव्ह सेल्स. त्याला काय म्हणतो आपण, व्हेजिटेटिव्ह. आणि जी छोटी सेल तयार होते विच इज कॉल्ड एज जनरेटिव्ह सेल्स. व्हेजिटेटिव्ह सेल्स लार्ज विथ इरेग्युलर न्यूक्लियस कंटेन द फूड रिझर्वायर. खूप जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतं. आणि जी जनरेटिव्ह सेल असते दॅट इज अ स्मॉल अँड फ्लोट्स इन सायटोप्लाझम ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल्स. व्हेजिटेटिव्ह सेल्सच्या सायटोप्लाझम मध्ये ते काय होतं, फिरत राहतात. ठीक आहे. आता ही एक स्टेज आहे की ज्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणू शकतो टू सेल स्टेज, की दोन सेल्स तुम्हाला दिसत आहेत याच्यामध्ये. कुठल्या कुठल्या दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये दोन सेल्स, एक व्हेजिटेटिव्ह आणि एक जनरेटिव्ह सेल्स. आता जर तुम्ही इथे बघितलं नीट, तर बघा, इन 60% ऑफ द अँजिओस्पर्म पोलन ग्रेन्स आर शेड ॲट टू सेल स्टेज, while in others generative cells undergoes the mitosis to form the two male gamete, that is three cell stage. So 60% प्लांट मध्ये ही जी सेल तुम्हाला दिसते, ही जी डायग्राम दिसते, याला म्हणायचं टू सेल स्टेज कंडिशन. तो शेड ऑफ होणं म्हणजे पॉलिनेशन जे आहे ते याच्यानेच होतं, हीच डायरेक्टली सेल जाते. पण बऱ्याच वेळा काय होतं की हे जे जनरेटिव्ह सेल आहे याच्यामध्ये मायटोसिस होतं. आता याच्यामध्ये मायटोसिस झालं तर काय होईल, दोन गॅमेट्स तयार होतील. सो दोन मेल गॅमेट. ओके, नॉर्मली दोन मेल गॅमेट्सच असतात. ओके, सो ही जी मायटोसिस प्रोसेस आहे ती याच्यामध्ये, ह्या 60% प्लांट्स मध्ये, हे जेव्हा पॉलिनेशन प्रोसेस होते, जेव्हा हे पोलेन ग्रेन्स स्टिग्मावरती लँड होतात, तेव्हा ही प्रोसेस होते, मायटोसिस. ही वाली जी मायटोसिस आहे, जनरेटिव्ह सेल्स अंडरगोज द मायटोसिस टू फॉर्म द टू मेल गॅमेट, हे पॉलिनेशन झाल्यानंतर होते, स्टिग्मावरती गेल्यानंतर होते. ओके, नॉर्मली 60% हीच जाते आणि मग होतं. पण बऱ्याच वेळा 40% काही अदर प्लांट्स मध्ये आपल्याला थ्री सेल स्टेज पण बघायला भेटते. आणि थ्री सेल स्टेज कधी फॉर्म होते, वेन द जनरेटिव्ह सेल्स अंडरगोज द मायटोसिस प्रोसेस. त्यामध्ये मायटोसिस होतं त्यावेळेस. नो, गायनोशियम अँड फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. ओके, थोडंसं फास्ट जाऊया आपण. द गायनोशियम रिप्रेझेंट द फिमेल प्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. It may be monocarpellary, now having the single carpel or the one pistil only, or multicarpellary means many pistils. So in multicarpellary, the pistils may be fused. Okay, एकत्र फ्यूज असतात, त्याला आपण सिनकार्पस कंडिशन म्हणू शकतो. बऱ्याच वेळा पिस्टिल जे आहेत किंवा कार्पेल जे आहेत ते फ्री असतात. सो फ्री अपोकार्पस कंडिशन. काय म्हणायचं, अपो मीन्स अवे, सिन मीन्स फ्यूज्ड. सो फ्यूज्ड असतील पिस्टिल तर सिनकार्पस, फ्री असतील तर अपोकार्पस. Each pistil or each carpel consists stigma, style, and ovary. Stigma receives the pollen grains. Style is an elongated cylinder part below the stigma. And the third one is ovary. It is a bulge basal part containing the placenta and which is located inside the ovarian locule, that is the cavity. आता now the placenta contains the megasporangia or ovules. So placenta मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं बाळांनो, ओव्हल्स. ओके, सो आता जर इथे तुम्ही बघितलं तर these are the stigma, style and the ovary. Okay, now ovary which is reside on the thalamus. Okay, thalamus वरती बसलेली आहे ती. Now microsporangium, the ovules is attached to the placenta by the fenicle. Okay, so थोडंसं मायक्रोस्पोरेंजियम किंवा जे ओव्हिल आपण म्हणतो ना, त्याचे स्ट्रक्चर्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, सिंपलसे पॉइंट्स आहेत, सिंपलसे पॉइंट लक्षात ठेवायचे आपल्याला. ईच ओव्हिल, सॉरी, हा पहिला पॉइंट बघूया आपण, हिलम वाला. ओके, so the ovule attached to the placenta by the fenicle and the junction of the ovule and the funicle is called as hilum. ओव्हिल आणि फेनेकल जिथं कनेक्ट आहे त्याला तुम्ही काय म्हणता, हिलम, हे वाला. आणि हे जे आहे पोर्शन, हा पोर्शन प्लॅसेंटाला अटॅच आहे.
ओव्हिलचा जो पोर्शन प्लॅसेंटाला अटॅच आहे त्याला आपण काय म्हणतो, फेनिकल. आणि प्लॅसेंटा आणि फेनिकल मध्ये, ओके सॉरी, जंक्शन ऑफ द ओव्हिल अँड द फेनिकल इज हिलम. Each ovule has one or two protective layer which is called as integuments. So बऱ्याच वेळा दोनच लेयर असतात, outer integument and inner integument, which covers rest of the ovule except for a small opening called as micropyle. Okay, so जर तुम्ही या डायग्राम मध्ये जर पाहिलं, हा पूर्ण ओव्हिल आहे. सो दिस इज द चॅलेंजल एंड. आता इथे जर बघायला गेलात तर इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट कंटिन्यू सगळीकडे, फक्त ही जी ओपनिंग आहे, देयर इज अ स्मॉल ओपनिंग. ओके, दिस ओपनिंग इज कॉल्ड एज मायक्रोपाईल. ओके, इथं बऱ्याच वेळा इथे का समजून घ्यायचं मायक्रोपाईल एंड, तर मायक्रोपाईल ओपनिंग मधून काय होतं की पोलेन ट्यूब जे आहे, विच कॅन enters into the ovule. Okay, but it is not mandatory कि always pollen tubes can enters to the micropyle. Okay, so pollen tubes can enters through the chalazial end also. The pollen tubes can enters through the any part of the integuments. Integuments मधून कुठूनही, इकडूनही pollen tube जाऊ शकते, इकडून जाऊ शकते, इकडून जाऊ शकते. ओके, तो म्हणजे ती इंटिग्युमेंट्स मधून पण एंटर होऊ शकते. They can enters through the chalazial end also. Okay, most of the time they can enters to the micropyle end. Okay, so micropyle opening असते. Simple से लक्षात ठेवायचं इथे. Now, the chalaza lying on the opposite side of the micropyle end represent the basal part of the ovule. Then nucellus. आता याच्यामध्ये पूर्ण ज्या cells असणार आहेत, those are called as nucellus. Nucellus is the present within the integuments and contains the reserve food material. So basically, nucellus चं काम असतं to provide the nourishment, the reserve food. Now, the embryo sac or the female gametophyte is located within the nucellus. Okay? कसं होतं याच्यामध्ये, तर न्यूसिलस मधल्याच काही सेल्स, okay, there are some cells of the nucellus undergoes the differentiation and form the MMC. Okay, MMC. Now here MMC means megaspore mother cells. काय म्हणतो आपण, मेगास्पोर मदर सेल्स. ओके, चलो. See, microsporogenesis, the megaspore mother cell MMC gets converted into the megaspore by the process of megasporogenesis. और इट्स अ व्हेरी सिंपल थिंग. ओके, जशी आपण मायक्रोस्पोरोजेनेसिसची डेफिनेशन बनवली होती तशीच इथे पण बनवू शकता तुम्ही. काय, द फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर, हॅप्लॉइड मेगास्पोर फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. The MMC is a large and contains the dense cytoplasm and prominent nucleus, and it is undergoes the meiosis to produce the 4 megaspore. Now, what happens here? Okay, it is a very, very important process. काय असणार आहे आता तुमच्याकडे ही MMC असेल. Okay, this is the 2n condition. Now this MMC will further divided into meiosis 1 and meiosis 2 to form the 4 haploid megaspore. Now these 4 haploid megaspore are formed. Now out of these 4 megaspore, the 3 megaspore will degenerate and only 1 megaspore is. Now this megaspore is called as functional megaspore. What we can call functional megaspore. Now this functional megaspore will develop into female gametophyte. कशामध्ये डेव्हलप होईल हे, फिमेल गॅमेटोफाइट मध्ये. ते कसं डेव्हलप होतं, याच्यावरतीही 2022 मध्ये बोर्डचा क्वेश्चन आलेला आहे. ओके, किती मायटोटिक डिव्हिजन्स होतात. ओके, चलो ते बघूया आपण. इन द मोस्ट फ्लॉवरिंग प्लांट्स ओनली 1 मेगास्पोर इज फंक्शनल while other 3 will degenerate. The single functional megaspore develops into the female gametophyte, and this kind of development is called as monosporic development. Why it is called as a monosporic? Because the single functional megaspore develop into the female gametophyte. म्हणून monosporic. So the nucleus of the functional megaspore divides mitotically to form the nuclei, which move towards the opposite end, forming the 2 nucleated embryo sac. Then 2 more mitotic division
ensue the leading to the formation of 4 nucleated and 8 nucleated embryo sacs. म्हणजे टोटल किती वेळा मायटोटिक डिव्हिजन झाली? 3 वेळा, 3 टाइम. बट these mitotic division is which is restricted to the karyokinesis. कशाशी restricted होती? Karyokinesis. नाव सी, ही जे फंक्शनल मेगास्पोर तयार झाला असेल, या फंक्शनल मेगास्पोर मध्ये मायटोसिस फर्स्ट झालं असेल, ज्याच्यामध्ये एक न्यूक्लियस पासून 2 न्यूक्लियस झाले. नाव दिस टू न्यूक्लियाय विच इज मूव टुवर्ड्स द अपोजिट पोल. चलो आपण इथेच करूया असं डायरेक्टली. दुसरी मायटोटिक डिव्हिजन झाली, मग ह्या 2चे किती होतील? 4. पुन्हा नंतर अजून एक मायटोटिक डिव्हिजन झाली 3. किती होतील? 4 चे 8. आता काय डेव्हलपमेंट होते बघा. याच्यातले जे 3 मायक्रोस्पोर 3 न्यूक्लियस आहेत, दे आर मायग्रेट्स टू द चॅलेझल एंड. ओके. आणि हे जे चॅलेझल एंड कडे मूव्ह होतात त्यांना आपण म्हणतो अँटीपोडल सेल्स. हे काय फॉर्म करतील? अँटीपोडल सेल्स. त्याच्यात नंतर 3 न्यूक्लियस जे आहेत ते मायक्रोपाइल एंड कडे मूव्ह होतात. याच्या 3 सेल्स बनतात. याच्यातली जी सेंटरची सेल असते तिला आपण एक सेल म्हणतो. आणि ह्या ज्या 2 आहेत साइडच्या सपोर्टिंग सेल्स, ओके, त्याला आपण सिनर्जिड सेल्स म्हणतो. काय म्हणूया? सिनर्जिड्स. ओके. सो प्रोटेक्शनचं काम करतात ते. आणि मग राहिले किती? इथं 3 न्यूक्लियस गेले, इथं 3 न्यूक्लियस 6. आता राहतात 2 न्यूक्लियस जे सेंटरलाच राहतात. ओके. याच्या सराउंडिंगला सेल तयार होते. याला आपण म्हणतो सेंट्रल सेल. काय म्हणतो? सेंट्रल सेल किंवा सेकंडरी पोलार न्यूक्लियाय. सो बेसिकली काय झालं की एक एम्ब्रियो आहे, एक एम्ब्रियो मध्ये 8 न्यूक्लियस आहेत. ओके. 8 न्यूक्लियस आहेत, पण सेल किती झालेत आता बघा? वरती 3, खाली 3, 6 आणि सेंटरला एक 7. तो 8 न्यूक्लिएटेड 7 सेल स्टेज फॉर्म होते इथं. 8 न्यूक्लिएटेड 7 सेल. सो हे स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आता इथे बघा, आफ्टर 8 nucleated threads, the cell walls are laid down and the typical female gametophyte embryo sacs gets organized. 6 of 8 nuclei get surrounded by the cell wall and the remaining 2 called polar nuclei are situated below the egg apparatus in the large central cell. त्यालाच आपण काय म्हणतो? सेंट्रल सेल. 3 of 6 cells are placed in the micropylar end and constitute the egg apparatus, which consists 2 synergids and 1 egg cell. The synergids have special thickening at the micropylar end and these are together called as filiform. So याच्यावरतीही नीटला क्वेश्चन येऊ शकतो की सिनर्जिड फिलिफॉर्म ॲपरेटस कोणत्या सेल कडे असतात? सो सिनर्जिड सेल्स अँड इट हेल्प्स इन द लीडिंग द पोलन ट्यूब्स इनटू द सिनर्जिड्स. सो पोलन ट्यूबला एक पाथवे, एक रस्ता दाखवण्याचं काम कोण करतं? हे फिलिफॉर्म ॲपरेटस करतं. देन 3 cells are at the chalazial end which is called as antipodal cells. So a typical angiosperm female gametophyte is, जे मी तुम्हाला सांगितलं, 7 cell 8 nucleated stage. काय झालं? 7 cell 8 nucleated stage. या पद्धतीने काय होती? अरेंजमेंट होते. ओके. सो पोलर न्यूक्लिया टुवर्ड्स द egg apparatus. Okay. So ही एक सेल आणि ह्या ज्या 2 आहेत त्या synergid cells. You can see here the filiform apparatus. When the pollen tube enters, okay, so these synergid cell, these filiform apparatus guide to the pollen tube. Now the pollination, as we know, the pollination is the process of transfer of pollen grains from anther to the stigma. Okay, depending upon the source of pollen, pollination can be divided as follows: autogamy. Now autogamy is what? It is the transfer of pollen grains from the anther to the stigma of the same flower. एकाच फ्लावर मध्ये, म्हणजे फ्लावर कसं असणार आहे? बायसेक्शुअल. अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही असायला पाहिजेत. ऑटोगॅमी रिक्वायर्स द anther and the stigma to lie close and it also requires the sync in the pollen release and the stigma receptivity. सिंक्रोनायझेशन असायला पाहिजे. जेव्हा पोलन रिलीज होतात तेव्हाच सिग्मा पण काय असायला पाहिजे? त्याला रिसीव्ह करायला रेडी असला पाहिजे. सो प्लांट्स लाईक वायोला, ऑक्झॅलिस एक्सेट्रा प्रोड्यूस 2 kinds of flowers. आता हे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बोर्ड साठीही आणि नीट साठी आणि सीईटी साठी.
की प्लांट्स लाईक वॉयला अँड ऑक्झॅलिस प्रोड्यूस टू काइंड्स ऑफ फ्लावर. दोन प्रकारचे फ्लावर्स प्रोड्यूस करतात ते. एक चॅस्मोगॅमस फ्लावर. नाउ व्हॉट इज मीन बाय द चॅस्मोगॅमस फ्लावर्स विथ द एक्सपोज्ड अँथर अँड स्टिग्मा. नॉर्मली ज्यांचे स्टिग्मा आणि जे अँथर आहेत ते एक्सपोज्ड आहेत, ते इझिली दिसतायत आपल्याला, त्याला आपण चॅस्मोगॅमस. दुसरे फ्लावर्स असतात क्लिस्टोगॅमस फ्लावर. नाउ व्हॉट इज क्लिस्टोगॅमस फ्लावर्स विच डू नॉट ओपन ॲट ऑल. ओके, सो म्हणजे ते एक्सपोज नाहीये, दे आर क्लोज्ड. ओके, सो एक हायपोथेटिकली जर आपण सांगायचं झालं तर जर हा स्टिग्मा आहे आणि सॉरी स्टेमेन आहे आणि हे स्टिग्मा आहे, दे आर कवर्ड, दे आर नॉट एक्सपोज्ड. ओके, आता जर हे एक्सपोजच नाही झाले, ओके, तर इथं नॉर्मली बघा काय होईल की इथले जे पोलन ग्रेन्स आहेत ते ऑलवेज काय होतील, इथेच लँड होतील, या स्टिग्मावरती लँड होतील. ते बाहेर तरी येणार नाहीत, कारण की बाहेर यायला त्यांना चान्स नाहीये. तो अशा फ्लावर्सला आपण काय म्हणतो, क्लिस्टोगॅमस. आणि जेव्हा क्लिस्टोगॅमस कंडिशन असते तेव्हा फक्त ऑटोगॅमी होते. ओनली ऑटोगॅमी कॅन अकर. फक्त सेल्फ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन मध्ये पण बेसिकली दुसरा पण एक प्रकार आहे जिटोनोगॅमी, तेही मी तुम्हाला सांगेन. इथे काय होतं, सेम फ्लावर्स मध्येच काय होतं, पॉलिनेशन होतं. तो क्लिस्टोगॅमस इन्शुअर्स द ऑटोगॅमी, बरं असं म्हणू शकतो. चॅस्मोगॅमस फ्लावर्स मध्ये तुम्हाला क्रॉस पॉलिनेशन बघायला भेटू शकतं, झिनोगॅमी बघायला भेटू शकते, इव्हन जिटोनोगॅमी बघायला भेटू. आता जिटोनोगॅमी काय आहे, तर जिटोनोगॅमी इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम द अँथर ऑफ द वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. तो इथे एक फ्लावर आहे, सपोज हे प्लांट आहे. ओके, इथे एक फ्लावर आहे आणि इथे एक फ्लावर आहे. प्लांट एकच आहे, एका प्लांट वरती दोन फ्लावर आहेत. तो इथून पोलन ग्रेन्स जे आहेत ते या फ्लावरच्या स्टिग्मावरती लँड झाले, तर याला तुम्ही जिटोनोगॅमी म्हणा. तर इथलेच पोलन ग्रेन्स इथल्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती ऑटोगॅमी म्हणा. ऑटोगॅमी आणि जिटोनोगॅमीला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणू शकतो, कारण की एकाच फ्लावरवर होतोय म्हणून. ओके, आता जिटोनोगॅमी बेसिकली का असं म्हणतो, कारण की दोन वेगळे फ्लावर्स आहेत पण एकाच प्लांटचे आहेत, त्याच्यामुळे यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जेनेटिक व्हेरिएशन्स येत नाही. म्हणून इथे म्हटलं जातं की जेनेटिकली इट इज अ सिमिलर टू ऑटोगॅमी, बट इट रिक्वायर्स द पॉलिनेटिंग एजंट्स. ओके, हवेमुळे ते होऊ शकतात किंवा अदर पॉलिनेटिंग एजंट जे आहेत ते येऊ शकतात. सो इट रिक्वायर्स द पॉलिनेटिंग एजंट. नाउ झिनोगॅमी सिम्पली आहे, ज्याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणूया. तर झिनोगॅमी मध्ये बेसिकली काय होतं, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द डिफरंट प्लांट्स ऑफ द सेम स्पीसीज. हेही तितकंच महत्वाचं आहे. ओके, सेम स्पीसीजचे प्लांट असायला पाहिजेत. Pollination causes genetically different types of pollens and to be brought a plant. Okay, so basically इथे काय होतं, जेनेटिक व्हेरिएशन्स येण्याचे चान्सेस आहेत आणि ते यायलाच पाहिजे. सो पॉलिनेशन मुळे बेसिकली काय होतं, प्रोडक्टिव्हिटी जे आहे ते इन्क्रीज होते. तर आता पॉलिनेशन करण्यासाठी खूप सारे एजंट्स आहेत. Plants use the air, water, that is abiotic agents, whereas animals, the biotic agents for the pollination. Now, pollination by wind. So it is the most common form of abiotic pollination, wind pollination. ठीक है? The plants possess well-exposed stamens and the large feathery stigma. Okay, so stigma जे असतात ते feathery असतात. त्याच्यानंतर ते स्टेमेन्स जे आहेत ते वेल एक्सपोज असतात, कारण की एअरनी सिम्पली काय व्हायला पाहिजे, ते रिलीज झाले पाहिजेत आणि रिलीज झाले की त्या स्टिग्माने त्यांना इझिली रिसीव्ह केलं पाहिजे. सो प्लांट्स पोलेन शुड बी लाईट अँड नॉन स्टिकी. सो पोलन ग्रेन्सचे कसे पाहिजेत, लाईट पाहिजेत, लाईट वेटेड, कारण की त्यांना हवेमध्ये जायचंय. आणि दुसरं नॉन स्टिकी. नॉन स्टिकी नाही तर काय होईल की प्लांट्स गेलेले त्याच्यामध्ये काय आलं की त्याला चिटकून बसतील. सो दे मस्ट बी अ नॉन स्टिकी टू बी कॅरीड इझिली बाय द विंड. The wind pollinated flowers often have the single ovule in the ovary and numerous flowers packed in the inflorescence. So it is very common in the grass. Now pollination by the water. Okay, hydrophilia आपण ज्याला म्हणतो, तिकडे एनिमोफिली तुम्ही म्हणू शकता wind pollination ला. So it is a rare in the flowering plants except for some aquatic plants like Vallisneria and Hydrilla. Okay, खूप कमी वॉटर पॉलिनेशन होतं. काही जीनस आहेत जसं की व्हॅलेसनेरिया आहे, हायड्रेला आहे, याच्यामध्ये आपल्याला पॉलिनेशन जे आहे ते वॉटरने होतं ना फक्त. सो नाव इन वॉटर
In most water pollinated plants, the pollen grains are long and ribbon-like and are protected from the wetting by the mucilaginous covering. आता बऱ्याच वेळा हायड्रोफिली जे आहे, हायड्रोफिलीमध्ये पुन्हा 2 टाइप्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. इथे मी हायड्रोफिली लिहितो. इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिली म्हणजे काय? तर पॉलिनेशन जे आहे ते वॉटरच्या सरफेसवरती होते. इपी अबोव्ह. आणि दुसरं असतं हायपो. हायपो मीन्स बिलो. वॉटरच्या खाली. ठीक आहे. नाउ द पॉलिनेशन बाय एनिमल्स. सो मेजॉरिटी ऑफ द इथे एक पॉइंट हा बघा. इन मेजॉरिटी ऑफ द वॉटर प्लांट्स लाईक वॉटर हायसिन अँड वॉटर लिली फ्लावर्स इमर्ज अबव द वॉटर लेवल अँड आर पॉलिनेटेड बाय दी इन्सेक्ट. सो याच्यामध्ये म्हणजे ते प्लांट्स जे आहेत ते अक्वॅटिक आहेत, पण त्या प्लांट्स मध्ये पॉलिनेशन कोण करते? इन्सेक्ट्स म्हणजे एंटेमोफिली. So pollination by animals, majority of the flowering plants used butterflies, bees, wasps, etc. Okay, insect, honeybees, वगैरह for pollination. So most of the insect pollinated flowers are large, colorful, fragrant, and contains the nectars to attract the animals pollinators, and they are called as the floral rewards. Okay, so खूप ब्राईटली कलर्ड कलरफुल असतात, फ्रेग्रन्स रिलीज करतात, ते नेक्टर्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, जेणेकरून ह्या बीज वगैरे जे आहेत किंवा बटरफ्लाईज वगैरे जे आहेत, वास्प वगैरे जे आहेत, बिटल्स वगैरे जे आहेत, सो सिम्पली द इन्सेक्ट्स और animals can attract towards the flowers. So basically these plants provides rewards, floral rewards to the visitors. Okay, जे pollinating agents आहेत त्यांच्यासाठी. So floral rewards can be in the form of providing safe place to lay the eggs. Okay, egg lay करण्यासाठी यूज केले जातील. Example, the tallest flower, Amorphilus, which is the tallest flower. Then a symbiotic relationship exists between the plant yucca and its pollinator moth. So the moth is dependent on the plant since the deposits its eggs in the locule of the ovary of the plant, and in return the plant is pollinated by the moth. बऱ्याच वेळा आपण असे काही प्लांट्स आहेत, प्लांट्स काय रिवॉर्ड्स प्रोव्हाइड करतायत की एग लेइंग साठी त्यांना स्पेस प्रोव्हाइड करतात. सो त्याच्यामध्ये ते जाऊन एग ले करतात इन्सेक्ट. सो त्यांना एक स्पेस, सेफ प्लेस भेटलेला आहे की बाबा आपण एग ले तिथे करू शकतो. तिथे आपले लार्वाज वगैरे जे निम्फ वगैरे जे आहेत ते फॉर्म होऊ शकतात. प्रोटेक्शन भेटते. याच्यामुळे ते इन्सेक्ट तिथं व्हिजिट करतील, आणि जेव्हा ते इन्सेक्ट तिथे व्हिजिट करतील आपोआप काय होईल? पॉलिनेशन प्रोसेस होईल. So the pollen grains are sticky and get stuck to the body of the pollinators. So जेव्हा animals through pollination होतं तेव्हा pollen grains जे आहेत sticky असतात. आता animalsने pollination होणारे 3 टाइप्स आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत इम्पॉर्टंटली. एक असतात इन्सेक्ट्सनी, त्यांना एंटेमोफिली आपण म्हणतो. ओके, काही बर्ड्स जसे की हमिंग बर्ड्स, सनबर्ड्स हेही पॉलिनेशन करतात. सो त्याला ऑर्निथोफिली असं आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळा जे नाईट ब्लूमिंग फ्लॉवर्स असतात त्यांना बॅट थ्रू पॉलिनेशन होतं. ओके, पायरोपेट्रोफेली. ठीक आहे. नाव आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. आता बेसिकली आउटब्रीडिंग डिव्हाइसेस जे आहेत याचा सिंपलसा मिनिंग असतो की प्लांट्स जे आहेत ते आपल्या याच्यामध्ये असे काही डिव्हाइसेस किंवा अशी काही स्ट्रॅटेजीज फॉर्म करतात, ज्या स्ट्रॅटेजीज मुळे, ओके लक्षात घ्या, ज्या स्ट्रॅटेजीज मुळे प्लांट्स जे आहेत ते सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतात and they are encourage the क्रॉस पॉलिनेशन. काय करतायत? क्रॉस पॉलिनेशनला एनकरेज करतायत. So repeated self pollination leads to inbreeding depressions, and plants have developed the methods to prevent the self pollination. The autogen is prevented by the following ways. So one, the pollen release and stigma receptivity is not coordinated. ओके, सो पोलन रिलीज होणं आणि ते स्टिग्मा रिसेप्टिव्हिटी त्याची हे कोऑर्डिनेटेड मध्ये नसतात. ओके, सो म्हणजे पोलन रिलीज जरी झाले तरी स्टिग्मा त्यांना रिसीव्ह करत नाही. डिफरंट पोझिशनिंग ऑफ द अँथर अँड स्टिग्मा, याला हेटेरोस्टाइली म्हणतात. की अँथर मोठे आहेत, स्टिग्मा लहान आहे, किंवा स्टिग्माची साईज जी आहे ते उंचीवरती आहे स्टिग्मा, आणि अँथर जे आहे ते खाली.
देन प्रोडक्शन ऑफ युनिसेक्शुअल फ्लावर्स. आता जर युनिसेक्शुअल फ्लावर्स असतील तर डेफिनेटली काय व्हावं लागेल, एका एका फ्लावर फक्त मेल फ्लावर आहेत, एकीकडे फक्त फिमेल फ्लावर्स आहेत, तो डेफिनेटली काय होईल, क्रॉस पॉलिनेशन. So ways to prevent both autogamy and geitonogamy. Presence of male and female flowers on the different plants, such that each plant is either male or female. Dioecious conditions ज्याला आपण म्हणतो. And this mechanism is present in the several species of papaya. Basically papaya is the ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर जे आहेत ते वेगवेगळे आहेत, किंवा मेल अँड फिमेल प्लांट जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ठीक आहे. चलो. सो पॉलिनेशन, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन्स म्हणजे जेव्हा पॉलिनेशन होतं, ओके, पोलन ग्रेन्स जेव्हा लँड होतात स्टिग्मावरती, त्यावेळेस काय कंडिशन्स होते, त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन्स होतं. सो पॉलिनेशन डज नॉट ऑलवेज इन्शुअर द ट्रान्सफर ऑफ कॉम्पिटेबल पोलेन्स, की बऱ्याच वेळा एकदम ॲक्युरेट पोलन ग्रेन्स जाऊन स्टिग्मावरती लँड होईल ह्याची इन्शुरिटी आपण देऊ शकत नाही, श्युरिटी आपण देऊ शकत नाही, चुकीचे पोलन ग्रेन्स. पण आता त्या स्टिग्माला ते रेकग्नाइज करावं लागतं की जे पोलेन ग्रेन्स आलेले आहेत ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत. सो इफ द पोलेन्स आर करेक्ट, दे आर रेकग्नाइज देम, ओके, आणि त्यांना जे आहे ते जर्मिनेट, म्हणजे ते पोलेन ग्रेन्स जे आहेत ते काय होतात, जर्मिनेट करतात. ओके, ते जर्मिनेट होतात. सो पोलेन जर्मिनेशन, पोलेन जर्मिनेशन होणं म्हणजे काय, की ते पोलेन ग्रेन्स जे आहेत ते पोलेन ट्यूब्स काय करतात, फॉर्म करतात. So hence the pistil has the ability to recognize the right type of pollen to promote post-pollination events. If the pollen is wrong type, the pistil prevents the pollen germination, and this interaction is mediated by the chemical components of the pollen and pistil. Pollen-pistil interaction is a dynamic process involving ponal recognition followed by the promotion or inhibition of the pollen. So पहिल्यांदा pollen grains recognize केले जातील, आणि जर ते बरोबर असतील तर it will be promoted. जर ते wrong असतील तर it will be the inhibition. So the pollen tubes reaches the ovary and enters the ovule through the micropyle and then through the filiform apparatus, and it reaches the synergids. In this way the pollen tubes grows. Pollen tube जे आहे ते हळूहळू काय होईल, ग्रो होईल. ठीक आहे. तो इथे आपण थांबूया. पुढची प्रोसेस जे आहे सगळे आर्टिफिशियल आणि हे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेईल. ओके, सो इव्हेंट जे आहे पहिला जो 15 मिनिटाचा वेळ गेलेला आहे तो गेला, अदरवाईज एका तासामध्ये चॅप्टर होणारे आहे. इथे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चर्स मध्ये मी नक्की हे बघेल की आपलं जे आहे ते लेक्चर्स टाइम वरती चालू होईल आणि दुसरं जे आहे लेक्चर्स अडकणार नाही. थोडासा व्हॉइस आहे तो हे होत होता म्हणून. आय होप त्याच्यानंतर जो आहे तो व्हॉइस आता तुम्हाला क्लिअर येतोय. ठीक आहे. सो पुढचा जो पार्ट आहे तो मी नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करेल, आणि त्याच्या पुढे नंतरच सोबतच लागून दुसरा चॅप्टर तुमचा घेऊन टाकेल. ठीक आहे. इथे आपण थांबूया. थँक्यू.